मोल कन्सेप्टचे सम सोडवताना गोंधळ होत आहे. चला एकदम सोप्या पद्धतीने पाहूया. हा प्रश्न नीट जेई किंवा बोर्ड एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे आणि हो, ट्रिक जर समजली तर न्यूमेरिकल्स सेकंड्स मध्ये सुटतील. तर चला फर्स्ट क्वेश्चन बघूया. अर्जुन परचेज 250 ग्राम ग्लुकोज फॉर ₹40. फाइंड द कॉस्ट ऑफ ग्लुकोज पर मोल. तर इथे आपल्याला विचारलं गेलं आहे की ग्लुकोज पर मोल म्हणजे 1 मोल ऑफ ग्लुकोजचा कॉस्ट किती आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, हा जो 250 ग्राम दिला गेला आहे त्याला आपण मोल्स मध्ये कन्वर्ट करूया आणि फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ मोल्सचा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास गिवन अपॉन मोलार मास. ठीक आहे. आता इथे आपल्याला मास दिला गेला आहे 250 ग्राम. मोलार मास आपल्याला माहित नाही आहे, तर मोलार मास आपण कसं शोधणार. मोलार मास साठी आपल्याला सिम्पली इथे ग्लुकोज घेतला आहे, तर ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. कार्बनचा एटॉमिक मास असतो 12, सो 12 इंटू 6 करणार प्लस 12 इंटू हायड्रोजन, एका हायड्रोजनचा मास आहे 1 प्लस 6 ऑक्सिजन, सो एका ऑक्सिजनचा मास आहे 16. कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आन्सर येणार आहे 180. तर हा जो 180 आलेला आहे आपण इथे सबस्टिट्यूट करूया. सो 250